पहिला बॉल डिलिव्हर केला गेला गणपती बाप्पा मोरया पहिला बॉल वरती सकवले गोलंदाज आणि फलंदाजाला अगदी कोलगल टप्प्याचा बॉल थोडासा आउटस्विंग झाला आणि त्यानंतर फलंदाज स्तब्ध राहिला आपण पाहतो निखिल भोईर आणि ओंकार पहिले ही जोडी मैदानावरती आहे कुंभारली टीमची। तर याच दरम्यान सन्माननीय शांताराम पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती आलो त्यांचं आगमन झालेलं आहे। स्वर्गीय खुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांच्या चषकामध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत अगला गेला पत्र खेळायचा होता स्कूप करायचा होता लागला मग तो टॉपला आणि इथे मात्र दुसऱ्या बॉलवरती सफलता मिळाल्या ऋषी म्हात्रेला आणि इथे मात्र पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळाला कुंभारली टीमला। प्रमाणे हा विराटची भूमिका निभावेल का नवीन आलेला फलंदाज आतिश दाबणे खूप जबाबदारी असते। ज्यावेळेला पहिल्याच ओव्हरमध्ये कोणती धाव नव्हता आपला फलंदाज ज्या वेळेला बाद होतो त्यावेळेला मात्र ही जबाबदारी दुहेरी असते विकेट टिकवणं आणि धावाही करणं ही जबाबदारी करावी लागेल। पुढच्या बॉलवरती अवघ्या आपण पुश केला स्वाक्षरी मैदानाला हा चेंडू पकडला जातो तोपर्यंत भूभांत श्रीगणेश केला गेला धावसंख्येचा इथे मात्र कुंभारली टीमच्या धावसंख्येवर एक धाव लागली। 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला काहीशी नाजूक आणि शांततेने क्रिकेट खेळत असताना इथे मात्र संयमाने क्रिकेट खेळत असताना या दोन्ही खेळाडूंना आपण पाहतो। आता स्टार्टिंगला आपल्याला पाहायला मिळेल ओंकार हा खेळाडू पुढचा बॉल ऋषीचा असेल ओंकारसाठी पुढच्या बॉलवरती आडव्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न जी बॉलिंग ऍक्शन आपण पाहिली ना थोडीशी आपल्याला मलिंग स्टाईलची गोलंदाजी पाहायला मिळते अगदी गतीमध्ये तिन्ही बॉलवरती आपल्याला पाहिलं चारही बॉलवरती ड्युरेशन पाहायला मिळालं गोलंदाजाचं आणि त्याचमुळे फलंदाजांना मात्र या चेंडूवरती धावा करताना मात्र या ठिकाणी मेहनत करावी लागते। पुढचा बॉल ओंकारसाठी होता पिलेलेचा बॉल अगदी आपण त्याला बॅटच्या मधोमध लागला चेंडू गेला लावण्याच्या दिशेने तिथे मात्र क्षेत्ररक्षक होतो फक्त एका धावेने मात्र या ठिकाणी हळूहळू धावताना पुढे सरकतो। आतापर्यंत खेळ समाप्त झाला 5 चेंडूंचा धावा लागत फक्त एक गडी बाद 2 धावा अतिशय नाजूक अवस्था 4 ओव्हरची मॅच आहे। पहिला पॉवर टीमच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा या ठिकाणी माणूस खायला हवा होता मात्र इथे घडलंच उलट जरा घडतो मैदानावरती आता मात्र या ठिकाणी गॅपशॉट शोधण्याचा प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये थोडीशी या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आणि त्याच दोन धावा मात्र शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 धावांनी सांघिक धावफलक आपण पाहतो। एका षटकाच्या अंतिम एक गडी बाद 4 धावसंख्येवरती अतिशय आणि ओंकारची जोडी मैदानावरती ऋषीने फेकले षटक कुठेतरी गलत टीमला मात्र एक चांगली सुरुवात करून देताना गलत टीम तिथून मात्र या टीमला सावरावं लागेल कुंभारली टीम अगदी आपण पाहिलं तर गावकरी कुंभारली टीमची सुरुवात अतिशय खराब झाली त्यानंतर ओंकार आणि अतिशय या 2 फलंदाजावर जी जबाबदारी या ठिकाणी पडली ती मात्र उर्वरित षटकामध्ये पार केली जाईल का। पुढच्या बॉल वरती हा टॉपरला उडवलाय विकेटला क्षेत्ररक्षक पाहत राहिला अगदी लांबच लांब या स्पर्धेमधला इथे मात्र कुशलता पाटील यांचा श्रद्धांजली देणारा पहिला षटकार।
धन्यवाद डीजे. ऑलिम्पिक्सने आपलं काम चोख पार पाडायचं आहे. पहा लगेचच ऑलिम्पिक्स गेले बॉल उपलब्ध करून दिला. हीच तर काशी असते प्रत्येक आयोजनामध्ये. जिथे तिथे छोटे छोटे ऑलिम्पिक्स असतात, जे प्रेक्षक असतात ते मात्र त्यांना सुद्धा हवं असतं की मॅच लवकर चालू आहे आणि ते फक्त लगेचच बॉल उपलब्ध करून देताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी षटकार टाकला ओंकारने आणि वैभववरती चढवलेल्या हल्ल्यामध्ये इथे मात्र या ठिकाणी सफलता मिळाली. कोंडाले टीमला धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वरती बॉल आता मात्र एंट्री कमी गेली आणि आपण काही लाईन पाहिजे तर थोडीशी आपटीवरती ठेवली आणि त्यानंतर इथे मात्र फलंदाजाला चकवत असताना हा बॉल मुद्दा फेकला आणि हीच आवश्यकता आहे. जिथे मात्र शोकाचा षटकार आला थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला तर मात्र या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजाला थोडीशी या ठिकाणी शांततेने गोलंदाजी करायला बाउंस सेट करावा लागतो की आता मात्र या ठिकाणी कशा प्रकारे आपण पुढला बॉल डॉट करू हे मात्र या ठिकाणी दर्शवताना गोलंदाज याच्या राहायला बोलाला. पुढचा बॉल ओंकारसाठी सफल झाला होतो आणि अगदी बॅटच्या मधूनच बाउंड्रीच्या बाहेर तिथल्या बॉलला अजूनच षटकार तिसऱ्या बॉलवरती येतो ओंकारच्या बॅटमधून. सामन्यासाठी चिंचोली पक्ष श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी या टीमच्या कर्णधाराने सज्ज राहायचा आहे. पहा दुसरी ओव्हर चालू आहे आणि 4 षटकानंतर आपली टॉस केली जाईल याची आपण नोंद करून घ्या. हा लॉट जो आहे बी गटचा लॉट्स आहे. 2 संघ आहेत, 4 संघ आहेत, 2 सामने होतील. त्यानंतर तिसराही सामना होईल मात्र त्यानंतर ए गट खेळणार होता आपण. इथे मात्र या ठिकाणी गोलंदाजाकडे कडवलेला आंदोलन मात्र अजूनही धावसंख्येचा वेग जो आहे तो अतिशय कायम ठेवलेला आहे. पुढच्या बॉलवरती ओंकारने मात्र काय मनामध्ये आणले समजत नाही. अजून एक दणका दिला, अजूनही त्याचा तडाखा पाहायला मिळाला. चेंडू गेली आखली मात्र या ठिकाणी लॉंगांची दिशा अगदी आपण पाहिला तर लांबच लांब गेला हा षटकार. ओंकारच्या बॅटमधील चौथ्या बॉलमधला हा तिसरा षटकार. गोलंदाजांनी केलेली या ठिकाणी सुरुवात ऋषीने कुठेतरी त्या मेहनतीवर पाणी फेरत असताना वैभवला आपण पाहतो. कारण समोर ओंकारची बॅट कल्पाला लागलेली आहे. तिथून मात्र या ठिकाणी या फलंदाजाला थांबवणं कठीण होतं. पुढच्या बॉलवरती अक्षर घेतला आला त्याची या ठिकाणी आपण पाहिलं अक्षरने पाहण्याची गरजच नाही आणि या 6 धावा लगातार 3 षटकार पहिल्याच मॅचमध्ये झालेले आहेत. ते प्रशासक अजून या स्पर्धेमध्ये किती षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल आपण सांगू शकणार नाही. पण 5 बॉलवरती 4 षटकार ठोकलेत आणि तिथे एकच फलंदाजाने ओंकार तळवे ह्या फलंदाजाने लगातार 3 षटकार ठोकत धावसंख्येला वेगाने वाढवत असताना एक्सप्लेटर आता 5व्या गेअरमध्ये नेलाय आणि इथे मात्र आपण पाहतो 28 धावा धावफलकावरती लागल्या. वैभव सातकर अगदी आपण दबावामध्ये आला पाहिजे. 5 बॉलवरती 4 षटकार लागले. पुढचा बॉल अजून हात करून आतिश राबडे होते 3 वर्षांकडे खेळतो आणि ओंकारचा आपण खेळ पाहिला. पहिल्या 2 बॉलवरती फक्त 1 धाव करता आली होती. तिथे मात्र वर्चस्व वलट टीमचं होतं. आता प्रेशर मात्र क्रिएट झालं वलट टीमवरती कारण 30 धावा कुठेतरी महागात पडू शकतील येणाऱ्या सत्रामध्ये. कारण टार्गेट आता सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळालं 34 धावा 2 षटकारामध्ये झालेल्या आहेत. तर या दरम्यान संदीपजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे मनापासून स्वागत असेल. हा चान्स होता इथे जे सोडला आहे
त्याचबरोबर जगन्नाथ डोंगरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. अगदी अचूक लक्ष आपण जातो जसे या ठिकाणी पाहुणे येत आहेत तसं मात्र या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून अनाउन्समेंट केली जाते. सर्व पाहुण्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. बोलणे झाले तर राजू रात्री पहिल्याच बॉलवरती सफलता संदीपजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. पहिल्याच बॉलवरती राजनी मात्र थोडंसं या ठिकाणी चांगल्या गोलंदाजीने सुरुवात केली. पुढचा बॉल ओंकारसाठी होता आणि इथे मात्र हा बॉल गांधीच्या दिशेने करून गेला. लांबत्या चक्रक्षर चेंडूवरती येतो ते परत एक धाव आली आणि इथे मात्र आपण पाहतो हा रेकॉर्ड मात्र हुकला. एक विक्रम मैदानाची संधी होती मात्र लगातार 4 षटक ठोकले हे मात्र ओंकारने आणि तिथून मात्र या धावसंख्येला अतिशय वेगाने वाढवत असताना आतापर्यंत धावसंख्या नोंद केली 36 वरती. पुढचा बॉल राजचा आयोजित करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र त्या प्रयत्नामध्ये अपयश. प्रयत्न कसाही करा गोलंदाजी ज्या दोन्हीला व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं राजच्या माध्यमातून जी गोलंदाजी ऋषीने केली होती तशीच गोलंदाजी आपल्याला राजची पाहायला मिळाली. वैभवचं एक षटक ते मात्र कुठेतरी गलत टीमला कुठे टेन्शन देणारं षटक आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बरोबर 3 चेंडू चांगल्या प्रकारे टाकावे अशी या ठिकाणी अशा करत असेल आणि काय घडलं इथे सुद्धा तापेत लागली होती. हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून. बॉल निघा गेला. ही मात्र जमीची बाब असेल समाधानाची बाब असेल ती मोलकसाठी. याच दरम्यान जगन्नाथ डोंगरे साहेब आलेले आहेत. आमचे अतिशय चांगले मित्र संदीपजी पाटील सुद्धा आलेले आहेत. गेले कित्येक वर्ष त्यांच्या आणि आमचे चांगले संबंध आज सकाळी त्यांनी कॉल केला होता मात्र कदाचित बिझी शेड्यूल असेल त्यांचा आणि आज मात्र त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. मोस्ट वेलकम संदीप आणि जगन्नाथ डोंगरे साहेबांचं आपण मनापासून स्वागत करूया. इथे मात्र सफलता मिळवली आहे. फलंदाज आतिश दाबने मात्र 4 धावसंख्येवर बाद झाला. काय गोलंदाजी साधली आहे राज मात्रीने. कर्णधारांनी दाखवलेला विश्वास कमीत कमी धावा तो दे असं सांगितलं आणि तेच काम केलं. या ठिकाणी आपण सिरीजसाठी अजून जातो रेफ्रिजरेटर आहे ते मात्र या ठिकाणी प्रोप्रायटर आदेश जगन्नाथ डोंगरे आणि जगन्नाथ डोंगरे साहेबांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जबरदस्त या ठिकाणी योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुनम वॉटर सप्लायर्स प्रोप्रायटर आदेश जगन्नाथ डोंगरे साहेबांचा आम्ही डोंगरे साहेबांच्या मनापासून स्वागत करत आहोत. जरी आपण पाहू शकाल की ही स्पर्धा 15 ते 19 डिसेंबर रोजी खेळली जाते. थोड्याच वेळामध्ये बक्षीस स्वरूप आपल्याला काय डाव पारदर्शक आहे ते सांगणारच आहोत. मात्र शेवटचा बॉल इथे मात्र जगण्यासाठी सज्ज राज या बॉलवरती कवच क्षेत्रामध्ये खेळला. बिबट्या क्षेत्रात आला मात्र थ्रो त्यांनी पाहिलंच नाही. थोडीशी दुखापत आपण पाहिली हाताला आणि त्यानंतर मात्र प्रसाद त्यांनी चेंडू फेकी केले. धावा आल्या फक्त 2. आपण पाहिलं तर प्रसाद सर एका षटकामध्ये 4 त्यानंतर 30 धावा आणि त्यानंतर 4 धावा अगदी संपेल. खेळपट्टीला आपण अजिबात या ठिकाणी नावं देऊ शकणार नाही. तिथे फलंदाज चांगली गोलंदाजी करतात त्यांनाही साथ देते. फलंदाज या ठिकाणी चांगली फलंदाजी करतात. जरूर 2 बंधूंनी काय लाजवाब कामगिरी साधली आहे गलत टीमसाठी. ऋषी आणि राज दोघे बंधू आहेत जतीन आम्हाला माहिती देतात आणि या बंधूंनी मात्र 2 षटकांमध्ये दिल्या 8 धावा आणि मात्र वैभवने 30 धावा दिलेल्या आहेत. इथे कुठेतरी मात्र मातृबंधू आपल्या गलत टीमसाठी धावून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 2 धावसंख्या तर सन्माननीय रमेश दादा फडके आणि त्यानंतर रेशम डोंगरे या मान्यवरांचा शुभागमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं आणि ज्या मान्यवरांनी आम्हाला इथे कॅश प्राईज दिलं त्यांचा मी उल्लेख करू. प्रथम पारितोषिक आम्हाला देण्यात आलंय सन्माननीय वरद एंटरप्राइजेसचे प्रतीक डोंगरे त्यांचा आभार. द्वितीय पारितोषिक आहे 33,333 प्रायोजक ओम साई मोबाईल शॉप अक्षय दिलीप फडके. तृतीय पारितोषिक 22,222 आरोई एंटरप्राइजेस प्रोप्रायटर सूरज अंकुश डोंगरे यांचे मनापासून आभार. तदनंतर चतुर्थ पारितोषिक आम्हाला 15,555 पाचवे पारितोषिक आणि 6वे पारितोषिक आम्हाला देण्यात आले प्रायोजक धनंजय पाटील पोंदर आणि तदनंतर दीक्षिता एंटरप्राइजेस चे मालक रवींद्र गोपीनाथ फडके आणि 6वं जे पारितोषिक आहे ते आम्हाला आई इक्विरा ट्रेडर्स सुरेश शंकरशेठ डोंगरे यांच्याकडे एकदा टाळ्या या सर्वांसाठी ज्याने आम्हाला एवढी कॅश प्राईज दिली आहे त्यांच्या मनापासून आभार.
धावेतले धावसंख्या ठरली 2:40. पुढे मात्र या ठिकाणी आपण पाहतो मोबाईलचा इशारा पण त्यांचा आला आहे. स्पर्धेमधला सामन्यामधला पहिलाच मोबाईल आणि पुढचा बॉल असेल तरी एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये 41 धावा धावफलकावरती लागल्या. 41 धावफलकावरती धावा आहेत. मागच्या षटकामध्ये केलेली चांगली गोलंदाजी नंतर मात्र अमित पाटील आपल्याला गोलंदाजीला पाहायला मिळाला 2 धावा आणि त्यानंतर मोबाईलचा इशारा आल्यानंतर मात्र प्रीतचा हा बॉल असेल क्रिकेटला प्रत्युत्तर देत असताना लांबांच्या दिशेने हा चेंडू भिरकावला. अजून एक चौकार 1 धावचा ओंकारच्या बॅटमधून धावा झालेल्या आहेत. त्याच्या वैयक्तिक 44 आणि सांघिक धावफलक आपण पाहिला तर 50 कंप्लीट झाली आहे. ती कुंभारली टीमची धावा झाली 51. ज्या कुंभारली टीमवरती प्रचूर आणत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आणि त्यानंतर काय ओंकारने खेळ साधला 51 धावा आणि त्यामध्ये 44 धावा वैयक्तिक टाकल्या. या बॉलवरती अपेक्षा केली जाते षटकार सकार येईल का ओंकारसाठी. हा बॉल आता अगदी पिचिंग झाल्यानंतर इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतो थोडासा आतमध्ये झालेला बॉलला आणि तिथून मात्र या ठिकाणी आपण पाहतो हा बॉल डॉट आला. हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर अनेक वेळा अशा घटना घडत असतात. पुढील बॉलवरती काय असणार समीकरण निश्चित लागले मात्र पाटील आपण ओंकारसाठी बॉल होता बॉल. कंप्लीट 50 धावा आणि त्याही त्यांनी चेंडू खेळलेले आहेत 15 बॉल वरती आणि षटकार ठोकले तब्बल 7 षटकार. हा चिंचोली विपक्ष नागझरी आम्ही आपला दुसरा कॉल देत आहोत. टॉससाठी या इनिंग संपल्यानंतर टॉस केला जाईल. पुढचा बॉल ओंकारसाठी आतिशवरती हल्ला आणि हल्ला चढवलाय. अजून एक धमाकेदार धमाका पाहायला मिळतो. ओंकारच्या बॅट मधून हा आलेला या पहिल्या सामन्यामध्ये 8वा षटकार आणि ती इनिंग संपली. धाव संख्या वेगाने वाढत असताना पोहोचते ती मात्र 4 षटकांमध्ये तब्बल 63 धावा. पहिल्याच मॅच मध्ये लगातार 4 षटकार पाहिले 50 सुद्धा पाहिले गावदेवी कुंभारली टीमची आणि पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त 4 धावा होत्या आणि त्या धावा आपण 4 षटकांमध्ये पाहिल्या तर तब्बल 63 धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या आणि इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये अतिशय खराब गोलंदाजी. धन्यवाद संतोष सर. जाऊया दुसऱ्या सामन्याच्या टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये 2 संघ उपस्थिती दाखवायचे आहे. नागझरी संघ आलाय श्रीकृष्ण स्पोर्ट्स. तर विनंती असेल की ऑपोजिट चिंचोली संघनायक पाठवायचा आहे. सन्माननीय शांताराम पाटील मी विनंती करतो शांताराम दादा आपल्या शुभ हस्ते तिथे टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये लढत क्रमांक 2 सामना क्रमांक 2. एका बाजूला श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा ठेवणारे हे दमदार आयोजक आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहाल i11 चिंचोली संघनायक आलाय. शांताराम दादांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. खरं तर स्वर्गीय कुशाल दादा पाटील यांच्या स्मरणात ही आपण स्पर्धा पाहतो. अगदी त्यांच्या आठवणी उजागर करणारी स्पर्धा आहे आणि त्याची कमी नेहमीच आम्हाला भासली. नागझरी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. दोन्ही संघांना अभिनंदन. आपण पाहुण्यांचा सन्मान करूया. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा मी स्वागत करण्यासाठी आयोजकांना विनंती करतो. कुठल्याही संघाला प्रॅक्टिस करण्यासाठी बॉल दिला जाणार नाही. लगेचच आपण खेळ चालू करायचा याची आपण नोंद करून घ्या. रोशन डोंगरे यांना विनंती आपण पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय भगवान शेठ डोंगरे यांचा सन्मान केला जाईल. भगवान दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थांबायचे. रोशन दादा आपण त्यांचा सन्मान करा.
आणि बाकी जे प्रेक्षक आहेत त्यांनी बॉक्स मधून बाजूला व्हायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा. कॅमेरा तिथे आहे. भगवान शेठ डोंगरे यांचा आम्ही इथे सन्मान करतोय. आभार त्यांचं या स्पर्धेला आपण आल्याबद्दल. ग्रामस्थ मंडळ चषक डोंगरेचा पाडा आणि गावकरी म्हणजे ग्रामस्थ मंडळ. पुढील सन्मान आहे अंकुश शेठ डोंगरे, आमचे आधारस्तंभ. मी दादांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घ्यावा. त्याला बॅट्समन पाठवायचे आहेत. आरोहीचे आजोबा असं पण म्हणू शकतो त्यांना. अंकुश शेठ डोंगरे यांचाही सन्मान इथे केला जातोय. आधारस्तंभ आहेत खऱ्या अर्थाने. सुरेश डोंगरे यांची देखील भरपूर मेहनत आहे आणि मी उल्लेख करेल ज्या मुलांनी इथे मेहनत केली आहे ती लिस्ट आमच्याकडे आहे. त्यांचं नाव निश्चित घेतलं जाईल. तदनंतर सन्मान असेल सन्माननीय शांताराम पाटील. शांताराम काका या आपण. अगदी क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजणारे हे मंडळी आहेत. ज्या वेळी डोंगरचा पाडा संघ एखाद्या मैदानावर खेळत असतो त्यावेळी हे ग्रामस्थ मंडळ अगदी रात्री अपरात्र देखील सामने पाहतात लाईव्ह यूट्यूबवर आणि त्या सामन्यांचा आनंद घेतात. सन्माननीय सुरेश शेठ डोंगरे यांना देखील सन्मानित करूया. सुरेश शेठ डोंगरे आपण सन्मान घ्यावं. संदीप पाटील विनंती करतो. संदीप पाटील आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा पुढील सन्मान करावा. अतिथी देवो भव. एक गावकरी आहेत डोंगरच्या पाड्याचे, ग्रामस्थ आहेत ज्याने आम्हाला योगदान दिलं. सन्माननीय जगन्नाथ डोंगरे यांचा सन्मान करूया. फलंदाज पाठवायचा बघा. सामना थांबवू नका प्लीज. थँक्यू. सन्माननीय जगन्नाथ दादांचा सन्मान संदीप पाटील यांचे शुभ हस्ते. त्यानंतर सन्मान आपण करूया युवा नेता ज्यांची डे स्पर्धा धमाकेदार आपण पाहिली, प्रभुदादा फडके यांचा सन्मान केला जाईल. सलग 5 दिवस मला वाटतं ते स्पर्धेमध्ये डेफिनेटली येतील. वेळात वेळ काढून प्रभुदादा आपला सन्मान स्वीकारावं. अतिथी देवो भव. गेस्ट इज अवर गॉड. पाहुण्यांचा सत्कार करत असताना मायेची प्रेमळ शॉल, गुलदस्ता आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन त्यांचं स्वागत केलं जाते. ही मोमेंटो म्हणजे आठवण आहे प्रसाद. जेव्हा जेव्हा तुम्ही हा सन्मान चिन्ह पाहाल तुम्हाला आठवण येईल या स्पर्धेची. टाइम अलर्ट. टाइम इज ऑन. नंतर पुढील सन्मान असेल नितीनजी पाटील. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सन्मान सोहळा आणि सामना देखील सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये या पुढील आवाज आपण ऐकूया. अध्यक्ष उरण समालोचक असोसिएशन प्रसादजी भोईर. स्पर्धेसाठी चेंडूची पूर्तता ज्याने केली ते आमचे प्रभू फडके स्पॉन्सर. त्यांचं इथे स्वागत टीम कडून. यस, थँक्यू संतोषजी, थँक्यू प्रवीण. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. सकाळचे 10:50 होतात. या स्पर्धेचं दुसरं सत्र इव्हनचे षटक 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. यावेळेचा चेंडू बॅटच्या इनसाइडला ब्लश होतोय. चेंडू शॉर्ट लेग कडे
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि धावसंख्या उगी एकाने पुढे येते. धावसंख्या होते बिनबाद 7 धावा. रविवारचा दिवस आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला तर अतिशय सुंदर दिमागदार पद्धतीने पार पडला. 10:27 या स्पर्धेचा पहिला चेंडू पडला आणि आता मात्र या स्पर्धेचा पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यातील दुसरं सत्र चालू आहे. हा चेंडू अतिशय वेगानं मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून लॉंग ऑन कडे जाताना दिसतो आणि पाहता पाहता हा चेंडू या सत्राची या षटकाची सांगता करताना चौकार. 4 मिनिटात आणि या चौकाराच्या साह्यानं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम वलप बिनबाद 11 धावा. 64 करायच्यात, 11 आतापर्यंत झाल्यात. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं सत्र जर आपण पाहिल्यानंतर बरंचसं काही सांगून जाणार होतं, ज्यामध्ये ओमकार नावाचं वादळ मैदानात आलं होतं. तुमच्याकडे जर वेग असेल आणि त्याला जर योग्य दिशा दिलीत ना तर त्याचं रूपांतर कशामध्ये होऊ शकतं हे तुम्हाला अनुभवायचं असेल तर ओमकार तवळे या फलंदाजाची फलंदाजी आपण पाहू शकाल. 8 षटकार, 1 चौकार, 16 चेंडू आणि 56 धावा. क्या बात आहे. चर्चा मात्र नक्कीच राहील या फलंदाजाची. या स्पर्धेचा पहिला अर्धशतकी खेळी करणारा दमदार फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल गावदेवी कुंभारली संघाचा हा आक्रमक खेळाडू. पहिलं षटक संपला, 11 आल्यात, 63 करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी त्याच ओमकार वर जबाबदारी दिली गेली, ज्याने फलंदाजी खूप चांगली केली. आता मात्र वेळ आली गोलंदाजी करण्याची. समोर मात्र फलंदाज असे स्ट्रायकर रोशन पाटील. राऊंड विकेटने टाकला हा चेंडू. हाफ ट्रॅकर अप्पर कट घेऊन चेंडू लॉंग स्टॉप कडे जाताना दिसतो आणि पाहता पाहता हा चेंडू सीमा पार चौकार. करायचे आहेत. आतापर्यंत 15 झाल्यात. विजयासाठी आपण जर अनालिसिस केला तर येणाऱ्या 17 मध्ये करायचे आहेत 49 धावा. 17 चेंडू विजयासाठी 49 ची गरज आहे. बॅट्समन रोशनच्या बॅटमधून आलेला चौकार पाहिला. यावेळचा चेंडू अतिशय वेगाने आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केलं आणि त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला होताना दिसतोय. निर्धाव चेंडू आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर समीकरण बदललं. आता 16 बाकी राहिलेत आणि करायचे आहेत 49. 16 चेंडू 49 धावांची गरज आहे. ओमकार, क्या बात आहे, क्या बात आहे. आणखी एक निर्धाव चेंडू आला. असे निर्धाव चेंडू, प्रत्येक एक निर्धाव चेंडू हा मात्र कुंभारली संघाला विजयाकडे नेणारा असणार आहे. समीकरण बदललं गेलं. आता 15 मध्ये 49 करायचे आहेत. 15 चेंडू आणि विजयासाठी वलप संघाला 49 धावांची गरज आहे. यावेळेस कनेक्ट झालाय चेंडू कॉर्नर कडे जातोय. तोपर्यंत सिंगल इथे मात्र पूर्ण केली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होतीये 16 धावा. 16 होत आहेत. समीकरण बदललं जातं. आता विजयासाठी 48 करायचे आहेत. 14 चेंडू 48 धावांची गरज. यावेळेस LBWचा अपील केला जात आहे. चेंडू शरीराचा वेध घेऊन डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चाललाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 18 वर. 18 होत आहेत. प्रसाद, आपण या मैदानाचा उल्लेख करूया. सर्वात मोलाचा हातभार आणि मोलाचं कार्य जर कोणाचं असेल तर ते हिरा बैलाचे मालक सन्माननीय बालराम फडके साहेब. कारण बालराम फडके एक शेतकरी आहेत आणि मला वाटतं त्यांची इथे शेती देखील होती, परंतु क्रिकेट खेळ आपल्या मुलांना खेळण्यासाठी मिळावा आणि ते स्पर्धा होण्यासाठी त्याने आपली शेती जर बघितली गेली ती थोडी कमी करून टाकली आणि इथे मैदान उपलब्ध करून दिले. प्रसाद, काय म्हणशील? एवढं चांगलं मन आणि इतकं दिलदार व्यक्तिमत्व सन्मान्य बालराम फडके साहेब आता सामना पाहत आहेत. त्यांना आम्ही 2 वेळा अनाउन्समेंट केलं की या मंचावर, परंतु आपण शेतकरी आणि मन इतकं मोठं आहे की ते बाहेरून प्रेक्षक बघून सामना पाहत आहेत. येस, एक मराठी सुंदर वाक्य आहे प्रवीण. जगाचा पोशिंदा म्हणून ज्या
घटकाकडे पाहिलं जातं, त्याचं नाव आहे शेतकरी. आणि समाजामध्ये तुम्हाला अनेक धनवान लोक, धनाने श्रीमंत असणारी लोक पाहायला मिळतील, परंतु मनाने श्रीमंत असणारी लोक तुम्हाला जर शोधायची असतील ना, तर तुम्ही शेतकऱ्यामध्ये जा. अगदी बरोबर. पैसा कमवणं भरपूर सोपं आहे, पण माणसं कमवणं कठीण आहे. आणि ते माणसं कमवण्याचं काम आज जर कोणी केलंय ते बाळराम फडके साहेबांनी. कारण आमचा प्रत्येक जो इथे क्रिकेट खेळणारा मुलगा आहे, ग्रामस्थ मंडळ आहेत, हे त्याचं वारंवार आभार व्यक्त करतात की तुम्ही हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं, तुमची जी शेती होती ती थोडी कमी करून सहकार्य केलं, तर तुम्ही या मंचावर आम्ही तुमचा जोरदार असा सन्मान करू. तेच आपण पाहतोय मैदानामध्ये घडलंय काय. एक्झॅक्ट दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट गेली आणि इथे मात्र वलप संघाचा फलंदाज बाद झालाय. पहिली विकेट प्राप्त केली गेली आहे गोलंदाज ओमकारने. निखिल भोईर तिसरा गोलंदाज येतो आणि नवीन फलंदाज नयन पाटील आला, नॅट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती नयन पाटील येतोय. संघ थोडासा अडचणीत आहे, पाहूया या अडचणींना दूर करून योग्य त्या दिशेने वाटचाल करणार का फलंदाज. हा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय, चेंडू डीप मिड विकेटला जाताना दिसतो, जिथे क्षेत्ररक्षक गडबडलाय आणि चेंडू सीमा पार चौकार. अजूनही 42 करायचे आहेत, 22 होत आहेत, 42 करायचे आहेत. हे म्हणजे असं जर वेळ कमी आणि अंतर फार, हा प्रवास करावा लागेल वलप संघाला आणि त्यासाठी त्यांना आता मात्र गिअर चेंज करावेच लागतील. आणखी एक फलंदाज इथे मात्र बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला नयन अजूनही आहे, पण ओपनिंग पेअर मधून रोशन आणि राज हे दोघे आता मात्र मैदानातून बाहेर येताना दिसत आहेत. एकीकडे पहिला फलंदाज बाद होणारा, जो सर्वात मोठा धक्का मी म्हणेन वलप संघाला लागला, रोशनच्या स्वरूपात ज्यानं 3 चौकार लगावले, 16 धावा केल्या होत्या, तो बाद झाला. आणि त्यानंतर आता मात्र राज फात्रे सुद्धा बाद होतोय. नयन पाटील आणि आता न्यू कॅन्डिडेट नाव आहे सतीश पाटील. धावसंख्या आहे 22, 42 अजूनही करायचे आहेत. यावेळचा चेंडू हिट केला जातोय आणि इथे सुद्धा झेल टिपला. आणखी एक फलंदाज झेल बाद. दरम्यान टेनिस क्रिकेट मधील एक दमदार पॅकर, ज्या अनेक संघांना पॅक करतायत असे ग्रामपंचायत सदस्य डोंगरचा पाडा सुनील दादा फडके यांचं ते शुभागमन झालंय. मी सुनील दादांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समेत जितेंद्र कडू यांचं देखील शुभागमन झालंय. मी त्या दोघांना विनंती करतो की मंचावर यावं. आपलं स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती आलाय प्रतीक खाडेकर. प्रतीक खाडेकर येतो. अजूनही 42 करायचे आहेत आणि चेंडू आता मात्र फक्त 9 बाकी आहेत. पुन्हा एकदा मिसमॅच होतो. आणखी एक निर्धाव चेंडू आला. समीकरण आता मात्र बदलत चाललंय. अशा वेळी एवढंच म्हणता येईल प्रवीण, समुद्र किनारी फिरायला जात असताना त्या समुद्रावरील वाळूवरती मूठ मारावी आणि या मुठीतील वाळू निष्ठावी ना, तसं प्रत्येक निर्धाव चेंडू गणिक हा सामना निसटताना दिसेल. क्या बात आहे. सुंदर असा बॉडी बॅलन्स ओमकारचा पाहायला मिळाला आणि आणखी एक विकेट तंबूच्या आश्रयाला येताना. खेळाडू क्रमांक 4, चौथा खेळाडू, तिसरा खेळाडू झेलबाद. कदाचित या सामन्यातील आता मात्र औपचारिकता शिल्लक असं म्हणावं लागेल, कारण थोडस फाईट करताना कुठेतरी वल्लभ संघ थोडासा बॅकफूट वरती जाताना दिसतोय. 4 बाद 22 अशी धावसंख्या. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केला, जिथे आपण गॅप सिलेक्शन पाहू शकाल बऱ्याच अवधीनंतर. हा चेंडू मात्र गेलाय सीमा पार चौकार.
केल्यान तिथे पाण्याच्या टँकर लोड होतात, तर हा सामना संपल्यानंतर आपण ते दुसरीकडे पार्क करायचं आहे. आणि जे प्रेक्षक पाहत आहेत की त्यांनी नंतर तिथे कुठेच कार वगैरे पार्क करू नका, कारण टँकर रोज येऊन लोड होतात पाण्याच्या टँकर, त्याची नोंद घ्या आपण प्लीज. हेच एखाद्याच्या बिझनेसवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही याची काळजी सुद्धा आपण घेऊया. शेवटचा षटक 38 करायचे आहेत. 6 चेंडू 38ची गरज आहे. गोलंदाज आला समाधान ठाकरे, राऊंड विकेट. पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी होती, चेंडू गॅप मध्ये टाकलाय क्षेत्ररक्षक, चेंडूवरती पोहोचेपर्यंत चेंडू सीमा पार, चौकार. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरतून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. प्रत्येक संघाची एक दुखरी बाजू असते, कदाचित ती ओळखली की काय या फलंदाजाने. 4 मध्ये 28 करायचे आहेत. सुरुवातीच्या 2 चेंडू मध्ये 10 केले आहेत. यावेळचा चेंडू घुटने देख और तमाशा देख, डीप मिड विकेटच्या वरतून भिरकावून दिलाय, आउट ऑफ द पार, षटकार. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला नयन पाटील आता मात्र 1 नंबरची फलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 16 धावा केल्या, 2 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. येणाऱ्या 3 मध्ये 22 करायचे आहेत. गोलंदाज समाधान ठाकरे थोडासा मागडा ठरत असताना आउटसाइड टॉप स्टंपची पिचिंग करण्याचा हा प्रयत्न यशस्वी झालाय. यस, हा निर्धाव चेंडू. आता मात्र सुटकेचा निश्वास. येणाऱ्या 2 चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 2 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपण पाहू शकाल. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे, धावा मिळणार 6, परंतु वेळ थोडासा मात्र कमी असणारा षटकार येतोय. एका चेंडूमध्ये आता विजयासाठी उर्वरित 16ची गरज आहे. 1 चेंडू 16 धावा. चुकलं कुठं तर याचा अभ्यास नक्कीच करावा लागेल. आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा सामना सध्या वलभ संघ हा खेळत असताना आपण पाहू शकाल. सहा चेंडू यामध्ये निर्धाव गेले होते. हा सुद्धा षटकार आलाय आणि फक्त 10 धावांनी हा सामना 9 धावांनी हा सामना गमावा लागलाय. त्यामध्ये 6 चेंडू हे निर्धाव गेले होते. हे आत्मचिंतन करावं लागेल वलभ संघाला. 64 धावांचं आव्हान, 24 मध्ये 64 करायच्या होत्या, पैकी फक्त 10 धावांनी हा सामना गमावा लागलाय. विजेत्या संघाचं अभिनंदन आणि पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याचा निकाल आमच्यापर्यंत येईल, गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवतायत. मॅन ऑफ द मॅच 8 षटकार 1 चौकार 16 चेंडू 56 धावा करणारा ओमकार तवळे ठरला मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 1 षटक हँडल केलं, 7 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केली. असा ओमकार, 1 मॅन आर्मी ओमकार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. ओमकार या स्पर्धेचा पहिला अर्धशतक ज्याने ठोकला तोच आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. प्लेअर ऑफ द मॅच ओमकार, अभिनंदन. 56 धावांची केली. मी विनंती करतो शांताराम दादा, आपण आपल्या शुभास्ते सामनावीरचा किताब द्यावा. सामनावीर इथे देण्यासाठी शांतारामजी पाटील यांना आमंत्रित करतोय. सुनील दादा फडके आपण जॉईन करा आणि भगवंत दादा डोंगरे आपण या त्रिमूर्तीत आपण आपल्या शुभास्ते पारितोषिक दिलं जाईल.
भगवानजी डोंगरे आणि सुनीलजी फडके मॅन ऑफ द मॅच साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. ओमकार ठरला मॅन ऑफ द मॅच. 8 षटकार, षटकारांचा पाऊस ज्याने पाडला आणि पहिला अर्धशतक म्हणजे बघा पहिल्याच सामन्यामध्ये एक खेळाडू 50 मार